आपल्याला मराठी भाषा अवगत असणे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना त्याची अंमलबजावणी अनेक दशकानंतर होते आहे आणि तिथेही जर आपण या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जर पळवाटा शोधत असाल, आपल्या मतांचे गणित जर जमवत असाल, आपण दरवेळीसारखं परप्रांत्यांचं लागून चालन जर करत असाल, तर या महाराष्ट्राच्या नागरिकांनी बघायचं कोणाकडे? आपण महाराष्ट्र जपायचं आहे, महाराष्ट्राची मराठी भाषा जपायची आहे की मतांचे गणित मांडायचे आहेत? माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण आज जी स्थगिती दिली आहे, 1 वर्षाची मुदत जी दिली आहे, आम्ही याचा धिक्कार करतोय, आपला निषेध करतोय आणि हे दुर्दैव आहे की आपण राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे एका मंत्री महोदयाने, परिवहन मंत्र्यांनी त्यांच्या विभागाचा घेतलेला निर्णय एक हुकुमशहासारखा जर मागे घेत असाल, पुढे ढकलत असाल, तर हे दुर्दैव आहे, अत्यंत दुर्दैव आहे। आपलं आयुष्य हे पूर्णपणे मतांचं गणित मांडण्यामध्ये गेलेलं आहे। फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, उत्तर प्रदेशच्या आता येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण हा निर्णय घेत आहेत। आम्ही याचा निषेध व्यक्त करतो आणि हा निर्णय, हा जो कायदा आहे, हा तात्काळ लागू झाला पाहिजे। यासाठी आम्ही बहुसंख्य मराठी माणसं या 2 दिवसामध्ये रस्त्यावर उतरणार आहोत, याची आपण नोंद घ्यावी। आपण एक लोकशाहीच्या देशामधल्या एका राज्याचे मुख्यमंत्री आहात, एवढं लक्षात घ्या। या निर्णयाचं बहुसंख्य नागरिकांनी स्वागत केलेलं आहे आणि हा निर्णय योग्य आहे, याचा पाठिंबा शासनाला आम्ही दिलेला आहे। परंतु आपण फक्त एक विशिष्ट समाजाच्या बाजूने दरवेळी सारखं उभे राहिला आहात आणि मतांचे गणित मांडत आहात। पुन्हा एकदा आपला निषेध, आणि आम्ही हा निषेध रस्त्यावर उतरून देखील करू, परंतु हा निर्णय लागू झालाच पाहिजे। आम्ही शासनाच्या बाजूने आहोत। आपले मतांच्या गणितासाठी आपण महाराष्ट्राला वेठीस धरतात। महाराष्ट्राचं वाटोळं होत आहे। महाराष्ट्रामध्ये असंख्य लोंढे वाढलेले आहेत, गर्दी वाढलेली आहे। 40 लाख लोकसंख्या मावणाऱ्या मुंबईमध्ये 2.5 कोटी लोकसंख्या झालेली आहे। दररोज माझ्या मराठी माणसाचा या रेल्वेच्या गर्दीमध्ये मृत्यू होतोय, रस्ते वाहतुकीमध्ये मृत्यू होतोय, चालायला जागा नाही आहे, इतके लोंढे या राज्यामध्ये वाढले आहेत। दर दिवशी 40,000 परप्रांतीय मुंबईत दाखल होत आहेत। आपण यावर एक शब्दही काढत नाही आहेत, परंतु या मोजक्या 13% लोकसंख्या असणाऱ्या लोकांसाठी, त्यापैकी फक्त 1% ही लोकसंख्या नसणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांसाठी आपण संपूर्ण 12 कोटी लोकसंख्या असणाऱ्या मराठी भाषिक महाराष्ट्राला वेठीस धरत आहात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.